मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशान्वये अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख नरेंद्र संखे यांच्या अधिपत्याखाली अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन परिसराअंतर्गत असणाऱ्या स्वामीनगर, शास्त्रीनगर तसेच होम प्लॅटफॉर्म ते परांजपे कॉम्प्लेक्स अशा अनेक ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकाम, घरे तसेच दुकाने, हातगाड्या यांच्यावरती धडक कारवाई। संपूर्ण रस्ता केला अतिक्रमण रहित मोकळा। भविष्यात सदर रस्त्यावरती कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत अतिक्रमणे, दुकाने, टपऱ्या तसेच घरे, हातगाड्या, फेरीवाले उभे राहणार नाहीत। याकरता MSF कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना गस्त वाढवण्याच्या देखील दिल्या विशेष सूचना। अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत अतिक्रमण विरोधी झिरो टॉलरन्स धोरणान्वये गत 5 दिवसांपासून अंबरनाथ शहराअंतर्गत पूर्व तसेच पश्चिम भागात अतिक्रमण विरोधात नगर परिषदेची धडक कारवाई। राजकीय दबावाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी यांना सदर अतिक्रमण विरोधी पथकाच्या धडक कारवाई अंतर्गत हस्तक्षेप देखील न करण्याबाबतचे अंबरनाथ नगर परिषद अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख नरेंद्र संखे यांचे आवाहन। अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून स्टेशन परिसराअंतर्गत असणारा शास्त्रीनगर ते अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाअंतर्गत असणारा मुख्य रस्ता अतिक्रमण विरहित राहील याकरिता विशेष खबरदारी घेणार। तसेच सदर जागेंवर पुन्हा हातगाड्या, दुकाने तसेच टपऱ्या, झोपड्या उभे राहिल्यास अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात गुन्हे देखील दाखल करणार। गत अनेक महिन्यांपासून चाकरमान्यांच्या मागणीच्या अनुषंगाने स्टेशन परिसराअंतर्गत असणारा सदर मुख्य रस्त्यावरील अनेक टपऱ्या, दुकाने, हातगाड्या यांच्यावर नगर परिषदेच्या माध्यमातून धडक मोहिमेअंतर्गत तोडक कारवाईच्या अनुषंगाने निष्कासित करण्यात आलेल्या अनेक अनधिकृत झोपड्या, घरे, अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या निष्कासित झाल्याने सदर रस्त्याने घेतला मोकळा श्वास। तसेच चाकरमान्याने देखील केले सदर धडक मोहीम कारवाईचे स्वागत। तसेच सदर रस्ता मोकळा झाल्याने अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून पुन्हा नव्याने झोपड्या, टपऱ्या, गाळे, हातगाड्या अशा अनधिकृत वस्तू उभ्या राहणार नाहीत याकरता दक्षता घेण्याबाबतचे देखील केले आवाहन। तसेच मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशान्वये अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागात अंबरनाथ नगर परिषद अतिक्रमण विरोधी झिरो टॉलरन्स पॉलिसीच्या अनुषंगाने सदर धडक मोहीम सुरूच ठेवण्याबाबतची देखील केली अपेक्षा व्यक्त। सदर धडक मोहिमेअंतर्गत MSF कर्मचारी तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे अनेक कर्मचारी तथा अधिकाऱ्यांचा विशेष सहभाग। अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधातील झिरो टॉलरन्स पॉलिसीच्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत असणाऱ्या पूर्व तसेच पश्चिम भागात अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख आदेशान्वये संपूर्ण अंबरनाथ शहर अतिक्रमण विरहित होईपर्यंत सदर धडक मोहीम सुरूच ठेवणार। अंबरनाथ नगर परिषद अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख नरेंद्र संखे यांच्या शहराअंतर्गत अतिक्रमण करणाऱ्या अनेक भूमाफिया तसेच अनधिकृत टपऱ्या, दुकाने उभारणाऱ्यांना कडक इशारा। तसेच कायद्याच्या चौकटीत अतिक्रमण विरहित जागेंवरती पुन्हा नव्याने अतिक्रमण उभारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करीत कायदेशीर कारवाई करणार। नरेंद्र संखे यांचा अतिक्रमण करणाऱ्या भूमाफिया तसेच दुकानदारांना कडक इशारा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।